आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. या सगळ्या गोष्टीचा मला त्रास का होईल? उलट आम्हा सगळ्यांना आनंदच झालाय ना. बरं ते सगळं जाऊ दे. मला सांग, कधी जायला निघतोय? सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना मी थँक्यू म्हणतो की तुम्ही सगळे माझ्यासाठी एवढे आनंदी आहात आणि एवढा विचार करताय. पण माझा एक डिसिजन आहे तो मला तुम्हाला सगळ्यांनाच सांगायचा. मी असा निर्णय घेतलाय की मी ऑस्ट्रेलियाला नाही जाणार. अरे सकाळी तर फक्त नात्याचा बाकी होतास तू, आता काय झालं अचानक? आपण बोलूया ना यावर, नंतर बोलूया. अरे पण आता का नाही, नंतर का? आताच सांग. हे बघा, तुम्ही सगळे असे का रिॲक्ट करताय की ही माझी शेवटची अपॉर्च्युनिटी आहे आणि ह्याच्यानंतर मला अपॉर्च्युनिटीज मिळणारच नाहीये. अहो, माझ्याकडे येत आहेत बरीच कामं आणि अशा बऱ्याच अपॉर्च्युनिटीज पुढे येणार आहे, पण आता मला इंटरेस्ट नाही. ओके, आणि मला आता माझा हा डिसिजन पुढे अजून एक्सप्लेन करायची इच्छा नाहीये. प्लीज माझ्याशी या विषयावर कोणी बोलायचं नाही. ओके, तुला कळलंय नीट? ओके आधी यार आधी हे खूप शॉकिंग आहे, पण याच्यावर काही उपाय असेल का? आता काय सांगू तुला. आता तिची बॉडी मी डोनेट केलेली किडनी ऍक्सेप्ट करत नाहीये आणि ते एवढं सोपं नाही रे. त्या गोष्टींना वेळ लागतो. आपल्याला काही गोष्टी पाळावे लागतील, जपावे लागतील. पुढचे काही दिवस क्रिटिकल आहेत. म्हणून मला नाही जायचं ऑस्ट्रेलियाला. तरी ती मला विचारत असते का नाही जायचे, का नाही जायचे. आता काय सांगू तिला? नाही आधी काही ना काहीतरी होईल. आधी तुझ्या नावाचं लेटर आलंय. माझ्या नावाचं? हा. अरे तो ऑस्ट्रेलियाचं तिकीट आहे काय? हे तर जॉब कन्फर्मेशनचं लेटर आहे काय? हा, आणि त्यांनी ऑस्ट्रेलियाचं तिकीट आणि फ्लाईट 7 दिवसानंतर आहे. अरे पण हे सगळं कसं आलं? मी तर कन्फर्मेशन पाठवली नव्हती कंपनीला. मी दिलं होतं कन्फर्मेशन. मी तुझ्या लॅपटॉपवरून मेल पाठवला होता. हे बघ सुंदरी, मला नाही जायचं. का म्हणजे? हे बघ, मला माहिती होतं घरात आता जे काही चाललंय त्याच्यामुळे तू नकार देतो. पण मला असं वाटतं की आता सगळं काही ठीक झालंय, हो की नाही भाऊजी? त्यामुळे तू जायला पाहिजे. सुंदरी, जाऊ दे ना. तुला माहिती आहे ना तो कसा आहे. उगाच कशाला बळजबरी करतेस? सोडून दे ना. अरे पण का असं काय करतोय आदित्य? हे बघ, मी आता ऑपरेशन मधून बाहेर सुद्धा आलीये, चालायला लागलीये. इनफॅक्ट मी आता ऑफिसला सुद्धा चाललीये. मग काय प्रॉब्लेम आहे? हे मला खरंच कळत नाहीये. तू कारण का सांगत नाहीये? असं काय कारण आहे? सुंदरी, जाऊ दे ना, सोड ना. तुला माहिती आहे ना तो कसा आहे पहिल्यापासून. बस बळजबरी करण्यात काय अर्थ नाहीये. सोड ना. मी बळजबरी नाही करत आहे. मला फक्त एवढंच वाटतं की माझ्या नवऱ्या
माझ्या मित्राने ही संधी चुकवू नये. मला फक्त एवढंच म्हणायचं. पण ठीक आहे, माझं तरी काय ऐकेल ना तो. सॉरी, कंटिन्यू. नाही सांगत मी. हे बघ मला प्लीज काही कारण. सुंदरी सुंदरी इकडे सुंदरी, बस, बस बस बस. ठीक आहे, पाणी पी. बरं वाटतंय तुला? बघितलंस, हा असा त्रास होतोय तुला, अजून तू फुल्ली रिकवर्ड नाहीये. मी कसा जाऊ सांग ना मला. खोकला लागलाय फक्त, एवढं काही सिरियस नाहीये. आणि जर तुला एवढीच काळजी असेल ना तर मग इच्छा पूर्ण कर माझी. मी सांगते तसं कर. हे बघ, मला तुमच्यासोबत वेळ घालवायचा, मी नाही जाणार. अरे पण आदित्य, 3 महिन्यांचा प्रश्न आहे फक्त. नाही. हे बघ, तुला माझी शपथ, जर तू माझं ऐकलं नाहीस ना तर कर ना, अजून काहीतरी इमोशनल ब्लॅकमेल कर. ठीक आहे, पण माझी एक अट आहे. कोणती अट? आधी मला प्रॉमिस कर की तू ही अशी अटका तशी अटका विचारणार नाही आणि माझी ही अट पूर्ण करणार. करते, सांगत. हे बघ, आजपासून पुढचे 7 दिवस आपण दोघं एकत्र टाइम स्पेंड करायचा. मला तुझे अख्खेच्या अख्खे 7 दिवस हवेत. तू आजपर्यंत ज्या काही गोष्टी, तुला जी काही कामं करायची होती पण कुठल्याही कारणामुळे करता नाही आली, ती सगळी मी पूर्ण करणार. तू एक बकेट लिस्ट बनव, ज्यामध्ये अशी कामं लिही जी करायची होती, तुझी खूप इच्छा होती किंवा तुझं स्वप्न होतं पण ते अपूर्ण राहिलं, ते आपण पूर्ण करायचं. अरे काय, माझी बकेट लिस्ट वगैरे काही नाहीये. तुला माहितीये मी असं काही ठरवलेलं नाहीये. ठीक आहे, नाही जात मी. एक काम करतोय, फाडून टाक. याचा काय उपयोग आहे आता? अरे आधी आधी सुंदरी सुंदरी, तू खरंच तिकीट फाडेला? तू ओळखतेस त्याला? प्लीज ऐक ना, प्लीज. फाडू? बर, थांब 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 थांब. मला थोडा वेळ दे, मी माझी बकेट लिस्ट तयार करते आणि तुला सांगते. मग तर झालं. हो, तू 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 तिकीट सोड. घे ना थोडा वेळ. उठ, जा, बनव बकेट लिस्ट. थोडा वेळ घे, बकेट लिस्ट बनव, जा. जा जा जा. तुम्ही जा, जा.